नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन जे ते सुरू झाले आणि अशा अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मांडल्या जातात, त्यावर उत्तरं दिली जातात, त्याविषयी चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार म्हणजे आता सुनेत्रा पवार या त्या पक्षाच्या प्रमुख आहेत, तर त्या पक्षाच्या आमदार सना मलिक म्हणजे नवाब मलिक यांच्या कन्या यांनी एक मुद्दा उपस्थित केला. अर्थात देवयानी फरांदे यांनी या संदर्भात एक मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बोलताना सना मलिक त्या ठिकाणी बोलत होत्या आणि तो मुद्दा 3 तलाकचा मुद्दा होता, तिहेरी तलाकचा मुद्दा होता, जो कायदा आता रद्द करण्यात आलेला आहे. आणि त्या संदर्भात फरांदे यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते आणि त्यावरून सना मलिक ज्या आहेत त्या बोलत होत्या आणि त्यांनी त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला कि 3 तलाक अत्याचार सिर्फ मुस्लिम महिलाओं के ऊपर हो रहा है? क्या ये प्रश्न मैं पूछ सकती हूँ? उसका जवाब दिया जाएगा कि इस तरीके का अत्याचार सिर्फ मुस्लिम महिलाओं के ऊपर हो रहा है क्या? दूसरा, पॉलीगैमी मुस्लिम्स में अलाउड है मुस्लिम लॉ अंतर्गत. पाकिस्तान ने कुछ नया नहीं किया है. पाकिस्तान ने मुस्लिम लॉ, जो हमारा कुरान जो कहता है, उसको इम्प्लीमेंट किया है और वही अगर इधर भी इम्प्लीमेंट किया जाएगा तो हम में से किसी को भी इस्लाम के में जो भी कुरान बोलता है वो हम फॉलो करते हैं. ही जी काही पद्धत आहे मुस्लिमांमध्ये, ज्यामध्ये अशा पद्धतीचे आरोप होते की अनेक वेळेला महिलांना फोनवरून तलाक दिला जातो, मेल करून तलाक दिला जातो किंवा आणखी कोणाकडे तरी पाठवला जातो कागद आणि की मी तुला तलाक दिलेला आहे आणि त्यातून त्या महिलेशी संबंध तोडायचे. मग ती ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीला सोडून द्यायचं आणि नंतर तो पुरुष जो असेल तो आपला पुढचा मार्ग अवलंबतो किंवा पुढे दुसरं लग्न करतो, तिसरं लग्न करतो, जे मुस्लिमांमध्ये त्याला परवानगी आहे. तर याविषयी सना मलिक बोलत होत्या की अशा पद्धतीचे अत्याचार जे आहेत ते फक्त मुस्लिम महिलांवरच होतात का, असा त्या सवाल उपस्थित करतात. महिलांवर अत्याचार हे सगळ्याच प्रकारच्या लोकांमध्ये होतात, म्हणजे फक्त मुस्लिमांमधल्याच महिलांवर अत्याचार होतात, हिंदू धर्मियांमधल्या महिलांवर अत्याचार होत नाहीत, अशातला भाग नाही. अत्याचार हे महिलांवर धर्मानुसार किंवा अशा पद्धतीने होत नाहीत, प्रत्येक धर्मियांमध्ये होत असतात. पण हा जो मुद्दा आहे 3 तलाकचा, ज्यामुळे महिलांवर अत्याचार होत आहेत, तो मुस्लिमांमध्येच आहे. तो काही हिंदूंमध्ये 3 तलाकची पद्धत नाही आहे, जैन धर्मियांमध्ये 3 तलाकची पद्धत नाही आहे किंवा बौद्धांमध्ये 3 तलाकची पद्धत नाही आहे. त्यामुळे 3 तलाक पद्धत ही फक्त मुस्लिमांमध्ये असल्यामुळे त्याच्यातून जो काय अत्याचार होतोय त्यावर हा कायदा आहे किंवा हा कायदा जो बदलण्यात आला की 3 तलाक जे आहे ती पद्धत चुकीची आहे, ज्यामुळे महिलांना एक प्रकारे त्रास दिला जातो, महिलांचा छळ केला जातो आणि त्यांना ज्या पद्धतीने अधिकार पाहिजे, त्यांचे जे हक्क आहेत ते त्याच्यामध्ये मारले जातात, हा त्यातला मुद्दा आहे. त्यामुळे अत्याचार महिलांवर, सगळ्याच प्रकारच्या महिलांवर होत असतात, पण इथे मुद्दा आहे तो 3 तलाकचा. तर त्याबद्दल सना मलिक म्हणतात की अत्याचार हे सगळ्यांवरच होत असतात, फक्त मुस्लिम महिलांचाच मुद्दा कशाला उपस्थित करतात. पण 3 तलाक हे मुस्लिमांशी संबंधित असल्यामुळे त्याच्यात जे महिलांवर अत्याचार होतात त्याचा हा मुद्दा आहे. आता त्याच्यात त्यांनी असाही उल्लेख केला सना मलिक यांनी की पाकिस्तानमध्ये जो कायदा आहे तो म्हणजे इस्लामवर आधारित कायदा आहे, शरिया तिथे लागू आहे आणि त्यामुळे तिकडे बहुपत्नीत्व हे जे मुस्लिमांमध्ये पाहायला मिळतं, म्हणजे एकापेक्षा अनेक विवाह जे आहेत ते त्यांना करण्याची मुभा आहे, परवानगी आहे. मी आपण म्हटलं जातं की 4 विवाह ते करू शकतात. तर अशा पद्धतीची मुभा मुस्लिमांमध्ये आहे आणि पाकिस्तानात आहे. तर पाकिस्तानात जर हा नियम असेल, हा कायदा केलेला असेल, तर तो कुराणनुसार केलेला आहे, कुराणमध्ये तसं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे तो कायदा केला आहे. तर मग तो आपल्या इथे का त्याची अंमलबजावणी होऊ नये? कारण आम्ही सगळे कुराणला मानतो, हे सगळं सना मलिक सांगतायत विधिमंडळामध्ये की आम्ही जर कुराणला मानतो तर पाकिस्तानात जर कुराणनुसार बहुपत्नीत्वाला परवानगी दिलेली असेल तर मग ती इकडे का असू नये? पाकिस्तानात जे आहे त्या भारतातही बहुपत्नीत्वाला परवानगी द्यायला पाहिजे आणि त्यानुसार
मुस्लिमांमध्ये ती परवानगी असल्याने इकडे अनेक पुरुष जे आहेत ते बहुपत्नीत्व यानुसार अनेक महिलांची लग्न करतात. आणि हा जो मुद्दा आहे त्याच्यामुळेच हा 3 तलाक जो आहे तो प्रामुख्याने दिला जातो, की एखाद्या महिलेशी विवाह केला आणि त्यानंतर काही काळाने तिला तलाक द्यायचा, दुसऱ्या महिलेशी लग्न करायचं, त्या दुसऱ्या महिलेचा कंटाळा आला की तिसऱ्या महिलेशी लग्न करायचं, तिला तलाक देऊन टाकायचा. तर ही जर पद्धत अवलंबली जात असेल तर ती किती चुकीची आहे. त्याच्यामुळे महिलांना किती त्रास होतो, किती छळ त्यांचा होत असतो, कोणत्या कोणत्या संकटातून त्यांना जावं लागतं, हे सगळं आपल्या समोर आहे. अशी अनेक उदाहरणं, अनेक खटले जे आहेत ते चालू आहेत की समोर येत असतात उदाहरणं. आणि तरी देखील सना मलिक यांच्यासारख्या एक सुशिक्षित आमदार अशा पद्धतीने म्हणतात की बहुपत्नीत्वाला परवानगी दिली पाहिजे. म्हणजे खरं तर त्यांनी महिलांच्या बाजूने बोलायचं, की महिलांवर जे अन्याय होतात, अत्याचार होतात, त्यासाठी महिलांच्या बाजूने उभं राहणं, महिलांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांचं समर्थन करणं महिलांचं, त्याऐवजी त्या पुरुषांचं समर्थन करतायत. की बहुपत्नीत्वाचा कायदा इथे सुद्धा यायला पाहिजे जर पाकिस्तानात असेल, कारण पाकिस्तानात कुराणनुसार कायदे होत आहेत, तर आपल्या इथे व्हायला काय हरकत आहे. म्हणजे अर्थात मुस्लिमांना बहुपत्नीत्वाचा अधिकार दिलाच पाहिजे, कायद्यानुसार दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मी त्या एक प्रकारे पुरुषांच्या बाजूने आहेत. म्हणजे जे पुरुष अशा पद्धतीने विवाह करतायत, 3 करतायत, 4 करतायत आणि त्या महिलांना सोडून देत आहेत त्यांच्या अवस्थेमध्ये, मग या बहुपत्नीत्वातून काय निर्माण होते, समाजामध्ये नेमका कोणत्या प्रकारचा संदेश जातोय, ज्या महिलांवर त्यातून अन्याय होतोय त्यांच्या बाबतीत सना मलिक यांची काय भूमिका आहे, ती भूमिका कुठेही त्यांनी मांडलेली नाही. त्यामुळे त्यांच्या या सगळ्या वक्तव्यातून हे दिसून येतं की त्यांना पाकिस्तानात ज्या पद्धतीने कुराणचा अवलंब केला जातो, कुराणमधल्या कायद्यांचा अवलंब केला जातो, त्याला मान्यता दिली जाते, त्या पद्धतीने भारतातही व्हावं. सना मलिक हे भारतामध्ये किती वर्ष राहत आहेत याचा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. भारतामध्ये त्या राहत आहेत, त्या भारतामध्ये इस्लामी कायदा नाहीये, पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कुराणच्या नुसार जे काही त्यांना करायचे ते करू शकतात, ते त्यात काय भारत हस्तक्षेप करू शकणार नाही. पण इकडे भारतामध्ये इस्लामी राष्ट्र नाहीये भारत, आणि भारतामध्ये इस्लामी कायदाही लागू होत नाही. भारतामध्ये जे काही आपलं एकूण प्रशासन चालतं, देश चालतो, तो संविधानावर चालतो. हे कदाचित सना मलिक विसरले असतील. आणि संविधानामध्ये अशा पद्धतीने मुस्लिमांना वेगळा कायदा, हिंदूंना वेगळा कायदा, जैन धर्मियांना वेगळा कायदा, वेगळे नियम असं कोणतंही केलेलं नाही. संविधान हे सगळ्यांना सारखं आहे, सगळ्यांना सारखाच कायदा आहे. पण तरी देखील अशा पद्धतीने अनेक लोक हा प्रयत्न करत असतात आणि त्यातून महिलांवर अन्याय, अत्याचार होत असतात. त्याच वेळेला मनीषा चौधरी ज्या आमदार आहेत त्यांनी सुद्धा मुद्दा उपस्थित केला की त्यांच्याच मतदारसंघामध्ये एका हिंदू मुलीचं मुस्लिम मुलाशी लग्न झालं. काही काळाने म्हणजे त्यांना 3 मुलं झाल्यानंतर त्याने अचानक एक दिवशी तिला तलाक दिला आणि हाकलून लावलं घरातून. घरातून हाकलून लावल्यानंतर तिला नंतर कोणतं घर नाही, कोणता आर्थिक तिला आधार नाही, ना तिची कोणती कागदपत्र आहेत. अशा परिस्थितीत तिने काय करायचं. मग सना मलिक यांच्याकडे काय उत्तर आहे, या महिलेचं काय केलं पाहिजे. कदाचित त्यांचं म्हणणं असेल त्या पुरुषाने आता दुसरं लग्न करावं आणि सुखात नांदावं. या महिलेचं काय होईल ते होईल. आमच्या इस्लामी कायद्यानुसार बहुपत्नीत्वाचा अधिकार असल्यामुळे तो पुरुष जो आहे त्याने एका महिलेला सोडलं, आता तो दुसऱ्या महिलेबरोबर राहू शकतो. उद्या त्या दुसऱ्या महिलेला सोडून तिसऱ्या महिलेबरोबर राहू शकतो. तो त्याचा अधिकार आहे, त्याला कायद्यानुसार ते करता येऊ शकतं. पण त्या महिलांनी काय करायचं हे कुठेही सना मलिक सांगत नाहीत. त्यावेळेला त्या म्हणतात की महिलांवर तर सगळ्याच महिलांवर अत्याचार होत असतात, फक्त मुस्लिम महिलांवरच होत नाहीत. पण मग मुस्लिम महिलांवर जे अत्याचार होतात त्याचं करायचं काय, याचं उत्तर सना मलिक यांनी दिलेलं नाही. तेव्हा भारतामध्ये जे काही कायदे आहेत, कायदे कानून आहेत, ते सगळे संविधानानुसार आहेत. इथे इस्लामी कायदा लागू नाही. आणि म्हणूनच आगामी काळामध्ये जे समान नागरी कायद्याबद्दल आपण बोलतो, तो कायदा इथे येणं त्यासाठीच आवश्यक आहे. इथे प्रत्येकजण आपापल्या वैयक्तिक कायद्यानुसार, वैयक्तिक जे काही त्यांची मान्यता आहे, परंपरा आहेत, त्यानुसार जगू शकत नाही. इथे कायदा सगळ्यांना सारखा असेल, नुसती संविधानाची पुस्तकं प्रचारसभेत नाचवायची, निवडणुका आल्या की संविधान संविधान हा जप करायचा, ते करून चालणार नाही. ते संविधान मान्यही केलं पाहिजे आणि संविधानानुसारच आम्ही चालू आगामी काळामध्ये. आणि प्रत्येक वेळेला संविधानाचा आदर राखू. संविधानाचा आदर राखणं म्हणजे काय की संविधानामध्ये जे म्हटले त्या कायद्यानुसार वागणं, आणि तो कायदा सगळ्यांना सारखा आहे. मुस्लिमांना बहुपत्नीत्वाचे अधिकार आहेत आणि बाकीच्यांना नाही आहेत, तर संविधानानुसार सगळ्यांना सारखा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे समान नागरी कायदा येणे आवश्यक आहे.
या संदर्भात त्याच वेळेला आमदार अतुल भातखळकर यांनी परखडपणे त्यांना उत्तर दिलं. लक्षवेधी ट्रिपल तलाकच्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही याच्याकरता ही लक्षवेधी आहे. सन्माननीय सदस्य त्या ठिकाणी कुराण, पाकिस्तान, मुस्लिम धर्मातल्या परंपरा याचं लेक्चर देत आहेत. ते लेक्चर आम्हाला ऐकायची गरज नाही. हा देश संविधानाने चालतो, कुराणाने चालणार नाही. भारतामध्ये संविधानाचं पालन केलं जातं, इस्लामी कायद्याचं किंवा कुराणमध्ये म्हटलेल्या कायद्यांचं पालन होत नाही. भारत हा कुराणनुसार चालत नाही, तो संविधानानुसार चालतो. आणि अतुल भातखळकरांनी हे जे सांगितलेलं आहे ते वास्तव आहे, पण ते काही लोक समजून घ्यायला तयार नाहीत. त्यांना आपापले कायदे जे आहेत ते पाहिजेत, त्यानुसार आम्ही करू. त्याच्यात भलेही महिलांवर अत्याचार झाले, त्यांची धुळदाण झाली त्यांच्या आयुष्याची, तरी आम्हाला हरकत नाही. आणि एका सना मलिक यांच्या जर का महिलेने अशा पद्धतीचं वक्तव्य करावं हे आश्चर्यकारक आणि धक्कादायक सुद्धा आहे. तर त्यांनी पहिल्यांदा संविधानाचा आधी अभ्यास केला पाहिजे की संविधानात काय म्हटलेलं आहे आणि संविधानानुसार आपण महिलांना कशा पद्धतीने समान अधिकार देतो. 3 तलाक कायदा रद्द करण्यामागचं कारण नेमकं काय आहे, त्याच्यामुळे महिलांवरचा जो अत्याचार आहे, अन्याय हा दूर होण्याचं काम होऊ शकतं, महिलांना एक प्रकारे बळ मिळू शकतं. याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. पुरुषांचं भलं कसं होईल, पुरुषांवर कसा अन्याय होणार नाही, याबद्दल सना मलिक यांनी विचार करण्यापेक्षा महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्याबद्दल बोललं पाहिजे आणि तो अन्याय होऊ नये यासाठी झटलं पाहिजे. यासाठी कशा पद्धतीने कायदे बळकट करता येतील हे पाहिलं पाहिजे. ते त्यांचं काम आहे. पण दुर्दैवाने त्या बोलताना दिसल्या, त्या बहुपत्नीत्वाच्या बाजूने बोलताना दिसल्या. महिलांवर अत्याचार होत आहेत तर ते होऊ द्या. 3 तलाकमध्ये 3 तलाक कायदा रद्द करणं एक प्रकारे चुकीचं आहे असंच त्यांचं म्हणणं दिसून येत होतं. तेव्हा हा जो सगळा मुद्दा उपस्थित झाला त्याच्यात सना मलिक यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की इथे भारतामध्ये कुराणचे कायदे लागू होत नाहीत, इथे संविधानातलेच कायदे लागू होतात. संविधानच सगळ्यांना मान्य आहे, त्यानुसारच सगळं चालतं, त्याच्यावरच आपल्याला विश्वास ठेवावा लागेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.